काय जातं घरात कोणच नाही आहे, जसं की तुम्ही बघू शकता घरात कोण नाही आहे. हे बघा, आणि आम्ही आणलेले फिश जे की आता मी माझ्यासाठी टेस्टिंगसाठी बनवतो आहे. आणि चिकन आहे जे की पण मी टेस्ट केलेलं आहे, थोडंसं एकदम भारी बनलेलं आहे. घरात कोणीच नाही आहे म्हणून मी बनवलं थोडंसं. आणि आत्ता मच्छी पण बनते आपली झाली वाटतं. एक सेकंड गाईज, तर आपण बाजूला करूया. आहा हा, ओ भाई आवाज बघा. आहा, वा 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 वा. आणि लाईट लावली मी, पडतच वाजलं नाही त्याला. हां, मी तळते गाईज. आता आपण हे टेस्ट करूया. हां, ती छोटी एक मोठी बॉटल उघडली बघ ती दे खाली. खालची 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 बिसलेरी बिसलेरी. हां दे तीच. चांगलं आहे गाईज. बघा ते कुरकुरवाट टेस्ट करते मी. गरम आहे. आपण फिश पण टेस्ट करूया कसं लागतंय ते. अरे भाई गरम बेकार आहे. हां, शिवायला एकदम परफेक्ट कुक आहे गाईज. बाय बाय. हे गाईज आता मी जेवतोय. हे पण आता टेस्ट करूया थोडंसं. चांगलं गाईज. आणि काय ना किती वाजले तुम्हाला बघा. आता वाजले 11:02. माझ्या पोटात दुखतं का? सलीम. बांगल्यावाल्या भाऊचा सांगा का? हां, सलीम. ह्याचं नाव काय? कोण? ही लंगडं होय. लंगडा म्हणता रे त्याला. त्याचं काय तर खरं नाव बी असेल की. ती बांगल्यावाल्या भाऊचा सांगा का? हां, सलीम. ह्याचं नाव काय? कोण? ही लंगडं होय. लंगडा म्हणता रे त्याला. त्याचं काय तर खरं नाव बी असेल की. ती बांगल्यावाल्या भाऊचा सांगा का? हां, सलीम. ह्याचं नाव काय? कोण? ही लंगडं होय. जगह है ना? एग्जैक्टली सोए है जगह है ना? ये है कि मैं आप जाओ आप है आपको तो लगे कि वो कुछ देने का है कि आपको ये चैलेंज करना है आप अपना आराम से मुझे कोई रात को उठा
एक सस्ता वाला मोबाइल देखा, सेकंड हैंड भी चले। सेकंड हैंड चाहिए, बैटरी फुल चार्ज वाला, ये वाला कितने का? 900 रुपये। इससे बस में डाल दो। ठीक है सर। कॉल आ रहा है सर, इस फोन को साइलेंट कर दो प्लीज। यहाँ से 25 किलोमीटर दूर एक गांव है देवरापन। लड़ झगड़ के वहाँ एक पत्थर तोड़ने का प्रोजेक्ट बना, उसकी वजह से पॉल्यूशन बढ़ रहा था। तो ये रुकना, मैं बस आ गया। अब आगे लगा था नहीं आओगे, मुझे ही रात पाली करनी पड़ेगी। आज का कलेक्शन कितना हुआ? कुछ खास नहीं हो पाया है बारिश की वजह से। सर मैं 2 दिन के लिए बाहर जाऊँ, तो यहाँ पर संभाल ले। ठीक है। अचानक कहाँ जा रहे हैं सर? विजयनगर। ज्योति का मन था सच्चिदानंद जी का सत्संग सुनने, इसलिए सोचा ले जाओ। सर आप बहुत परेशान दिख, फेस में साफ दिखाई दे रहा। अभी तक तो कुछ नहीं हो जाएगा, अगर तूने यहाँ कुछ गड़बड़ की थी टांगे तोड़ दूंगा, समझ गया? हाँ ये ठीक है, अब पहले जैसे लग रहे हैं, अब मैं संभाल। पापा